नमस्कार, आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल। देशाचा कारभार मोदींच्याच हाती द्या, डॉक्टर वर्षा विवेकराव पाटील यांचे प्रतिपादन। कोगनोळी येथे भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा। येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांना कोगनोळीमधून सर्वाधिक मत देऊन देशाचा कारभार मोदींच्याच हाती देण्यासाठी आपण खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन धनगर समाजाच्या नेत्या व व्ही.एल. पाटील बॅकोडकर यांच्या स्नुषा डॉक्टर वर्षा विवेकराव पाटील यांनी कोगनोळी येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये व्यक्त केले। प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत बाळासाहेब हादीकर यांनी करून कोगनोळी येथील मतदानाच्या टक्केवारीचा आढावा घेतला। या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पी.एल.डी. बँकेचे चेअरमन एस डवणे सर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून महादेव बरगाले, खजन्नावर सर, हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक माळू सूत्रे उपस्थित होते। यावेळी बोलताना डॉक्टर वर्षा विवेकराव पाटील पुढे म्हणाल्या की आपल्या देशाचे नेतृत्व हे सुज्ञ व जाणकार व्यक्तीच्या हाती देणे हे मतदारांचे आद्य कर्तव्य असून अण्णासाहेब जोल्ले व शशिकला जोल्ले यांच्या माध्यमातून करोडो रुपयांचा विकास निधी जनतेसाठी आणलेला आहे। त्यामुळे प्रत्येक मतदाराने सतर्क राहून मतदान करणे ही काळाची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले। धनगर समाजाच्या वतीने सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन अण्णासाहेब जोल्ले यांचे हात बळकट करावे व भविष्य काळामध्ये कोणतीही अडचण अथवा समस्या निर्माण झाल्यास चुटकीसरशी निवारण करण्यासाठी आपण सक्षम व्यक्तीलाच आपला खासदार म्हणून निवडावे, असेही आवाहन त्यांनी उपस्थितांना यावेळी केले। यावेळी कोगनोळी भाजपा व भटकर कुटुंबियांच्या वतीने ग्रामपंचायत सदस्या विद्याताई भटकर व कुमार भटकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर वर्षा पाटील यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी बाळासाहेब हादीकर, विद्याताई भटकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमास कोगनोळी भाजपा अध्यक्ष कुमार पाटील, संजय जाधव, रंगा कागले, डॉक्टर शाहू पुणेकर, मारुती पुणेकर, सचिन निकम, ओंकार हंचनाळे, संजय भटकर, नितीन धनवडे यांच्यासह कोगनोळी हनबरवाडी येथील भाजपा कार्यकर्ते तसेच हलसिद्धनाथ कारखान्याचे कर्मचारी, बिरेश्वर बँकेचे कर्मचारी उपस्थित होते। जनमत न्यूजसाठी नितीन धनवडेसह राज कोळेकर। सहर्षाचं स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो। आणि कोगनोळी वासियांतर्फे, खास करून धनगर समाजातर्फे मी तुम्हाला आश्वस्त करतो की येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही हिरिरीनं भाग घेऊन भारतीय जनता पार्टीला कोगनोळीमध्ये जास्तीत जास्त कसं लीड देता येईल याच्यासाठी गेले आम्ही महिनाभर। ग्रामपंचायत सदस्य बोलते, मला गर्वानं सांगू शकतो की मी इथं आमचं एकच घर धनगर आहे, पण व्ही.एल. पाटील आमच्या पक्षात आल्यानंतर आम्हाला एवढं मी छाती ठोकपणे सांगतो, धनगर हे वचनाला बट्टा लावून देत नाहीत आणि म्हणजे वचन असेल ते करूनच दाखवतात। त्यामुळे वहिनींच्या पेक्षा अगोदर तुम्हाला जे सांगितलं तर पण करून देतात। आणि माझ्या मिस्टरांकडनं विवेकराव पाटीलकडनं तुम्हाला सगळ्यांना सांगायला आली आहे, खरं तर त्यांनीच यायला पाहिजे होतं, पण सगळीकडे ते फिरू शकत नाही म्हणून आम्ही थोडंसं असं दोघं करतो। तर मी तुमच्या सर्वांकडनं अपेक्षा तुमच्या सगळ्यांची वोट्सची करू शकते का, तुम्ही मला आधी सांगा बोला की। हां, तुम्ही सांगा, कारण नुसतं मी बोलून उपयोग नाही। तुम्ही सगळेजण कसं तुमचं काय म्हणणं आहे, कारण माणसाला काय पाहिजे असतं, मोठ्या मोठ्या गोष्टी नको आहेत, निदान बोललं तरी पाहिजे माणसाने पुढे, एक सन्मानाने एकमेकांना